सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। नमस्कार मंडळी, मागच्या भागात आपण फोर्टमधील बॉम्बे डॉकयार्ड येथे पोहोचलो होतो। चला आता पुढे जाऊया। मागचा भाग जर आपण पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपण तो जरूर पहा। पुढे आपण पोहोचलो आहे काळा घोडा पुतळ्यापाशी। आता सध्या जो आपल्याला पुतळा दिसतोय तो 2017 साली बसवण्यात आला। याआधी इथे प्रिन्स ऑफ वेल्स यांचा अश्वारूढ पुतळा होता, पण नंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर हा पुतळा जिजामाता उद्यान भायखळा येथे स्थलांतरित करण्यात आला। ह्या पुतळ्याच्या शेजारीच आपल्याला रिदम हाऊस नावाची एक जुनी वास्तू दिसते। हे एक मुंबईतील सर्वात जुनं 72 वर्षीय म्युझिक स्टोअर होतं। आता इंटरनेट आणि MP3चा जमाना असल्यामुळे 2016 साली हे स्टोअर बंद पडलं। काळा घोडा या भागात आपल्याला बऱ्याच जुन्या ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतात। समोरच आपल्याला डेव्हिड ससून्स लायब्ररी दिसते। डेव्हिड ससून हे बगदादचे कोषपाल होते। त्यांना प्रथम या लायब्ररीची कल्पना सुचली आणि 1870 मध्ये ही लायब्ररी बांधून पूर्ण झाली। ही इमारत बांधण्यासाठी त्या काळी 1,25,000 रुपये खर्च आला होता, ज्यापैकी 60,000 रुपये डेव्हिड ससून यांनी दिले होते। डाव्या बाजूलाच आपल्याला जहांगीर आर्ट गॅलरी दिसते, जिची स्थापना 1952 साली सर काओसजी जहांगीर यांनी केली। या आर्ट गॅलरीच्या समोरच आपल्याला एल्फिन्स्टन कॉलेज दिसतं। हे मुंबईतील सर्वात जुनं कॉलेज आहे आणि या कॉलेजच्या शिष्यांमध्ये थोर विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फिरोजशाह मेहता आणि जमशेदजी टाटा हे होते आणि शिक्षकांमध्ये दादाभाई नवरोजी यांचा समावेश होता। पुढे आपण पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे। याची स्थापना 1922 साली झाली होती। 1998 मध्ये या वस्तू संग्रहालयाचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमवरून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं करण्यात आलं। आता आपण आहोत मुंबईतल्या अपोलो बंदर येथील रिगल सर्कल येथे। इथे रिगल सिनेमा आहे, म्हणूनच लोक याला रिगल सर्कल असं म्हणतात। समोर जी आपल्याला वास्तू दिसते ती आहे महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाची। ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, ज्याची बांधणी 1872 मध्ये झालेली होती। या वास्तूचं डिझाईन सर फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी केलं होतं, ज्यांनी व्हिक्टोरिया टर्मिनसचं सुद्धा डिझाईन बनवलेलं होतं। ही वास्तू जेव्हा बांधण्यात आली तेव्हा हिचं नाव रॉयल एल्फ्रेड सेलर्स होम होतं, म्हणजेच नावाड्यांना राहण्यासाठी वसतिस्थान होतं। आणि याच्याच बाजूला आपल्याला रिगल सिनेमा दिसतो, त्याची बांधणी केली होती चार्ल्स स्टीव्हन्स यांनी, म्हणजेच FW स्टीव्हन्स, ज्यांनी व्हिक्टोरिया टर्मिनसचं डिझाईन केलं होतं, त्यांच्या मुलाने रिगल सिनेमाची बांधणी केली होती। 1932 साली हे उघडलं होतं आणि आशिया खंडातील पहिलं वातानुकूलित थिएटर म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं। रिगल सिनेमाच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला एक मिनार असलेली वास्तू दिसते। ती मॅजेस्टिक हॉटेलची वास्तू आहे। वॉल्टर चेंबर्स यांनी या हॉटेलचं डिझाईन केलं होतं। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही इमारत महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्याचं मॅजेस्टिक आमदार निवास करण्यात आलं, पण आता ही इमारत धोकादायक स्थितीत उभी आहे। त्याच्यामुळे आमदार निवास आता इथून दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे।
गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच आपल्याला रॉयल बॉम्बे यॉट क्लबची इमारत दिसते. जर तुम्ही अपोलो बंदरला आलात तर तुम्हाला समुद्रात भरपूर बोटी दिसतील. या सर्व बोटी एंटरटेनमेंटसाठी वापरल्या जातात. सन 1846मध्ये बॉम्बे यॉट क्लबची स्थापना झाली. कालांतराने त्याचं नाव रॉयल बॉम्बे यॉट क्लब असं करण्यात आलं. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी या इमारतीमध्ये भारतीयांना प्रवेश नव्हता. आपण आता पोहोचलो आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे. ही वास्तू जर आपण बघितली तर आपल्याला वाटतं की ही खूपच जुनी आहे, पण ही वास्तू 100 वर्षेसुद्धा जुनी नाही आहे. इंग्लंडची महाराणी क्वीन मेरी आणि राजा किंग जॉर्ज यांच्या स्वागतासाठी ही इमारत बांधण्यात आली. म्हणजे हे दोघे जेव्हा सर्वप्रथम भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी ही वास्तू बांधण्यात आली. पण हे दोघे जेव्हा सर्वप्रथम भारतात आले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया इथे नव्हता. त्यांच्या भारत भेटीनंतर तो इथे बांधण्यात आला. सन 1924 साली गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन झालं. जॉर्ज विटेट यांनी या वास्तूचं डिझाईन केलं. या वास्तूचं डिझाईन करण्यासाठी जॉर्ज विटेट यांनी भारतीय इस्लामी शैलीचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे त्याचं डिझाईन तयार केलं. ही वास्तू पाहताना लक्षात येतं की त्याच्यावर मिनार आहेत आणि त्याच्या ज्या जाळ्या आहेत, त्याच्या ज्या कमानी आहेत, त्याचा जो अंतर्भाग आहे तो सगळा इस्लामी शैलीप्रमाणे बनवलेला आहे. राव बहादूर यशवंतराव देसाई या मराठी माणसाने या वास्तूची उभारणी केली. ताजमहल हॉटेलच्या बाजूचा जो चौक आहे त्या चौकाचं नाव राव बहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई चौक असं त्यांच्या स्मरणार्थच देण्यात आलेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच महानगरपालिका उद्यान आहे. तिथे आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला मिळतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जेव्हा झाला तेव्हा या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. 26 जानेवारी 1961मध्ये या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. पण त्यापूर्वी इथे पंचम जॉर्ज बादशाह यांचा पुतळा होता. तो येथून स्थलांतरित करण्यात आला. इथे जवळच आपल्याला स्वामी विवेकानंदांचा पुतळासुद्धा पाहायला मिळतो. कारण अपोलो बंदर येथूनच 31 मे 1893 रोजी त्यांनी अमेरिकेला जाण्यासाठी प्रस्थान केलं आणि तिथं त्यांनी त्यांचं ते फेमस भाषण माय ब्रदर्स अँड सिस्टर ते केलं होतं. त्याच्या स्मरणासाठी इथे हा पुतळा लावण्यात आला आहे. पूर्वी इथे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांचा पूर्णाकृती पुतळा होता. नंतर तो भायखळ्याला भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये स्थलांतरित करण्यात आला. गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच आपल्याला वर्ल्ड फेमस पंचतारांकित हॉटेल ताजमहल बघायला मिळतं. जमशेदजी टाटा यांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला कारण ते भारतीय होते. म्हणून त्यांनी एक स्पेशल हॉटेल बनवलं जे त्या हॉटेलपेक्षा भव्य आणि दिव्य होतं आणि ज्याच्यामध्ये भारतीय लोकांना प्रवेश मिळत होता. हे हॉटेल 1903 साली उघडण्यात आलं आणि जेव्हा ते उघडण्यात आलं तेव्हा इथे राहण्यासाठी त्या काळी 13 रुपये मोजावे लागत होते. जगभरातले सेलिब्रिटीज जसं की वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान, क्रिकेटर्स, ॲक्टर्स हे जेव्हा मुंबईमध्ये येतात तेव्हा ते याच हॉटेलमध्ये उतरतात. 2008मध्ये जेव्हा 26/11चे अटॅक झाले तेव्हा खूप मोठी जीवितहानी झाली होती आणि या हॉटेलमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे या हॉटेलचंही भरपूर मोठं नुकसान झालेलं होतं. ताजमहलच्या आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये वेगवेगळ्या शैलींचं मिश्रण आहे. यामध्ये भारतीय शैली आहे, त्याच्यानंतर युरोपियन गोथिक स्टाईल आहे, काही इटालियन स्टाईल आहे. असे वेगवेगळे नमुने या वास्तूत बघायला मिळतात. ताजमहल हॉटेल हे गेटवे ऑफ इंडियापेक्षाही जुनं आहे. ताजमहल हॉटेलची निर्मिती 1903 साली झाली होती, तर गेटवे ऑफ इंडिया 1924 साली बांधून पूर्ण झाला.
या हॉटेलचे ताजमहल पॅलेस आणि ताजमहल टॉवर असे 2 भाग आहेत. सीताराम खंडेराव वैद्य या मराठी माणसाने ताजमहल पॅलेसचं डिझाईन केलेलं आहे. तर अमेरिकन आर्किटेक्ट मेल्टन बेकर यांनी ताजमहल टॉवरचं डिझाईन केलेलं आहे. ताजमहल टॉवरचं उद्घाटन 1973 साली करण्यात आलं. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.